तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खान आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर या संदर्भामध्ये विकिपीडियावर देखील काही नियम करावे लागतील असं इथे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर ज्येष्ठ इतिहासकार संजय सोनावणी आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। कमाल खाननं विकिपीडियावरून काही माहिती घेतली आणि वादग्रस्त असा मजकूर त्यांना ट्विट केलेला होता। या संदर्भात आताच आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की काही नियम या संदर्भामध्ये करावे लागतील, केंद्राशी बोलूनही काहीतरी नियमावली तयार करावी लागेल। तर या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खरं तर नियमावलीची गरज नाही, कोणत्याही केंद्र सरकारच्या कोणत्याही सरकारची आवश्यकता नाही। विकिपीडिया फ्री प्लॅटफॉर्म आहे, कोणी संपादक होऊ शकतो आणि आपल्याला हवा तसा मजकूर हव्या त्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा इतिहासाबद्दल असेल किंवा सामाजिक असेल माहितीबाबत तो टाकू शकतो किंवा एडिट करू शकतो, संपादित करू शकतो कोणी। जर असा आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावर आला असेल तर तो एडिट करण्याचा दुसऱ्यांना ज्ञानवंत लोकांना तो अधिकार आहे आणि ते करू शकतात, परस्पर करू शकतात। विकिपीडिया या बाबतीत कोणतीही नियमावली वापरत नाही किंवा त्यांच्यावर कोणाचाही अधिकार चालत नाही। त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणाले ती फार दूरची गोष्ट बोलली। खरी गोष्ट अशी आहे की आजकाल छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, तुकाराम महाराज असो, अहिल्यादेवी होळकर असो किंवा महात्मा फुले असो, हे जे बहुजनांचे महापुरुष जे आहेत त्यांचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक अवमूल्यन करणं, त्यांचं चारित्र्य कसं दूषित करायचं हे पाहणं असा काही वर्गाचा एक धंदा बनलेला आहे, हा उद्योग बनलेला आहे। हा उद्योग रोखायचा जर असेल त्याला दोनच पर्याय आहेत की मुळात हे मॅटर टाकला कोणी, संपादित केला कोणी, ही माहिती विकिपीडियाकडनं घेऊन त्या लोकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणं ही पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, तो जो काही मजकूर टाकला गेलेला आहे तो दुसरं जे काही विकिपीडिया संपादक आहे, कारण विकिपीडियाचे संपादक जगभरात कोट्यावधी आहेत, त्यामुळे तेही जाऊन तो मजकूर दुरुस्त करू शकतात। मी पण असा अनेक मजकूर दुरुस्त केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य शहाण्या मंडळींनी ज्यांना कळतं की हे विकृतीकरण चालू आहे, मूर्खपणा चालू आहे, त्याला रोखण्याचे दोनच मार्ग आहेत, याच्या पलीकडे मला मार्ग दिसत नाहीत। कारण असं करणं हा शंभूद्रोह आहे, शिवद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे, हे या लोकांना कळत नाही, तर त्यांना ते कळून दिलं पाहिजे। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर कमाल खाननं ट्विटरवर हा वादग्रस्त असा मजकूर लिहिलेला आहे।